शेतकरी कामगार पक्षाच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असून त्या पार्श्वभूमीवर सोमवारी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी खालापूर तालुक्यातील सभास्थळाची पाहणी केली। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी येणाऱ्या नागरिकांची व्यवस्था, वाहनतळ तसेच इतर नियोजनाचा त्यांनी आढावा घेतला। यावेळी माध्यम प्रतिनिधींनी जयंत पाटील यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता वर्धापन दिनाच्या दिवशी माझी भूमिका स्पष्टपणे मांडेल असे त्यांनी सूचक वक्तव्य केले। त्यामुळे वर्धापन दिनाच्या सभेत जयंत पाटील नेमकी कोणती भूमिका मांडणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे। शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन 3 ऑगस्ट रोजी खालापूर तालुक्यात साजरा होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा चिटणीस सुरेश खैरे यांनी दिली। भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन हा आम्ही या ठिकाणी खालापूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या वर्धापन दिनाची तयारी करता गेले 4 दिवस संपूर्ण जिल्ह्याचा दौरा आम्ही करतो। त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा सुप्रियाताई पाटील असतील, आमच्या महिला आघाडीच्या राज्याच्या प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे होत्या, आमच्या चित्रलेखाताई पाटील, या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत आम्ही पूर्ण जिल्ह्याचा दौरा केला। प्रत्येक तालुक्यामध्ये पक्षाच्या बैठका घेतल्या आणि त्याच्यामध्ये या वर्धापन दिनाकरता येण्याकरता या ठिकाणी कार्यकर्त्यांचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 79 वर्षाचा हा शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास हा वर्धापन दिनाच्या दिवशी या ठिकाणी वक्त्यांकडून सांगितला जाईल आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामधल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक स्फूर्ती देण्याचा हा असा सोहळा या ठिकाणी निश्चितपणानं होईल। आणि हा सोहळ्याकरता आम्ही खालापूर हे ठिकाणी या ठिकाणी निवडलेलं आहे की भविष्यामध्ये खालापूर हे हायवेवर असलेलं ठिकाण आहे आणि त्याच्यामध्ये खालापूर नगरपंचायत असेल किंवा पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या 4-5 तालुक्यांचं या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाण हे या ठिकाणी असल्यामुळे एक वेगळं वातावरण या ठिकाणी निश्चितपणानं होईल आणि शेतकरी कामगार पक्षाचा जिल्ह्यातली ताकद ही आजही अबाधित आहे याचं या ठिकाणी आम्ही दाखवून देऊ अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आणि आमचे पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंतभाई पाटील हे या ठिकाणी प्रमुख असतील। आमच्या या मेळाव्याकरता जी वक्ते आणायचे त्याच्यामध्ये उद्या परवाकडे त्याचं फायनल त्या ठिकाणी होईल, अजून निश्चित झालेलं नाही। पण असं जरी असलं तरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराची शिदोरी ही निश्चितपणानं वक्त्यांच्या मुखातून या ठिकाणी ऐकायला मिळेल। ही खालापूरची जागा जी आम्ही निवडली त्याच्यामध्ये आज खालापूरकरांना या ठिकाणी यजमानपद दिलेलं आहे। खालापूरचे सर्व पदाधिकारी, मग आमचे संतोषभाई जंगम असतील, आमचे किशोरभाई पाटील असतील, आमच्या शिवानीताई असतील, सर्वच पदाधिकारी अत्यंत मेहनत या ठिकाणी घेत आहेत आणि हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडेल अशा पद्धतीचं नियोजन ती सर्व मंडळी या ठिकाणी करत आहे। या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षाच्या 79व्या वर्षांच्या वाटचालीचा आढावा कार्यकर्त्यांसमोर मांडला जाणार असून शेकाप आजही रायगड जिल्ह्यात मजबूत आणि प्रभावी असल्याचा संदेश या कार्यक्रमातून दिला जाईल असेही खैरे यांनी सांगितले। खालापूर तालुक्याला यजमानपद मिळाल्याबद्दल कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम, तालुका चिटणीस किशोर पाटील आणि महिला आघाडीच्या जिल्हा चिटणीस शिवानी जंगम यांनी मोठ्या ताकदीने नियोजन केल्याचे कौतुक त्यांनी केले। यावेळी आरडीसी बँकेच्या संचालिका सुप्रिया पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा चिटणीस शिवानी जंगम, कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम, तालुका चिटणीस किशोर पाटील, माजी नगरसेवक कय्यूम पाटील, कैलास गायकवाड, ज्येष्ठ नेते रवींद्र रोकडे, शांताराम पाटील, भूषण कडव, प्रवीण लाले, राजू अभाने, जितेंद्र रावळ, शंकर कांबळे, खालापूर नगरपंचायतचे नगरसेवक निशांत पान पाटील, सचिन कांबळे, मिलिंद पाटील, अनिल साळके, गणेश सावंत, स्वाती साळके, नमिता सावंत, तृप्ती जंगम यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खोपोली।